नमस्कार, मी रीना. महाराष्ट्र न्यूज 7च्या मराठी बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना अनेक आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. चिपळूणातील खेड येथील स्प्रिंग्स क्लिनिक मध्ये हे शिबिर पार पडणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले आहे. आदरणीय पवार साहेबांचा 12 तारखेला वाढदिवस आहे, 80वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त चिपळूण शहरासाठी 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंतचा एक आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये 10 वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट मोफत पद्धतीने आपण ऑर्गनाईज केलं. तर ह्या सगळ्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा ही या निमित्ताने मी आपणास विनंती करतो. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चांगल्या दर्जाचं काम होत आहे. कोरोना काळातही समृद्धी मार्गाचं काम सुरू होत आहे. येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरू होईल असेही त्यांनी जाहीर केले आहे. तर मे 2022 पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड उपस्थित होते. समृद्धी महामार्ग महत्त्वाचा प्रकल्प असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हे 700 किलोमीटरचे अंतर काही तासात सहज पार करता येणार आहे. हा प्रकल्प राज्य सरकारसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रथमच मी या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो आणि जिथे आपण उभे आहोत आपणही सांगू शकाल की काम कसं झालेलं आहे. अप्रतिम काम चालू आहे. याच्याबद्दल महाराष्ट्राला पण एक उत्सुकता आहे आणि जेव्हा हा पूर्ण होईल मला खात्री आहे आपल्या देशातला एक सर्वोत्तम महामार्ग ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम आपण केलेलं असेल. आणि ज्या गतीने आपण हे काम करतो आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा असं वाटलं होतं की कामात कुठेतरी खंड पडेल किंवा काम थोडंसं हळुवारपणाने होईल, पण ती सगळी गती, तो सगळा जो काय काळ होता त्या काळात सुद्धा आणि त्याच्यानंतर याची प्रगती आहे. त्याच्यात कुठेही काम मंदावलेलं नाही आणि मला खात्री आहे येत्या 1 मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकतो. प्रथमच मी या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो आणि तिथे आपण उभे आहोत. आपणही सांगू शकाल की काम कसं झालेलं आहे. अप्रतिम काम चालू आहे. याच्याबद्दल महाराष्ट्राला पण एक उत्सुकता आहे आणि जेव्हा हा पूर्ण होईल मला खात्री आहे आपल्या देशातला एक सर्वोत्तम महामार्ग ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम आपण केलेलं असेल. आणि ज्या गतीने आपण हे काम करतो आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा असं वाटलं होतं की कामात कुठेतरी खंड पडेल किंवा काम थोडंसं हळुवारपणाने होईल, पण ती सगळी गती, तो सगळा जो काय काळ होता त्या काळात सुद्धा आणि त्याच्यानंतर याची प्रगती आहे. त्याच्यात कुठेही काम मंदावलेलं नाही आणि मला खात्री आहे येत्या 1 मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकतो. तर बाकीचे जे राज्यमार्ग आहेत किंवा हायवे आहेत त्यांची कंडिशन फारच खराब आहे. त्याची सुद्धा पाहणी करायला मी लवकर जातोय. आता ह्या मार्गाबद्दल आपण बोलतो आहोत आणि ह्या मार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या देशाच्या शेतकऱ्यांची भूमिका ही निश्चितच महत्त्वाची असते. केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी विधेयकाला पंजाब येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत पंजाब ते दिल्ली अशी पदयात्रा सुरू करून आंदोलन छेडले.
या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी भाजप शासित राज्यांनी शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे उडवले, त्यांच्या वाटेत वाळूचे ढीग लावले। ही आपल्या देशाची संस्कृती नाही। देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाची कृषीप्रधान ही ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, परंतु शेतकऱ्यांचे म्हणणे देखील जाणून घेतले जात नाहीये। हे दुर्दैव आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत आहे, अशी माहिती विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी दिली आहे। केंद्र सरकारने लागू केलेला कृषी विधेयक कायदा खरं तर संपूर्ण देशभरातून शेतकरी आज रस्त्यावरती उतरलेला आहे। किंबहुना कृषी प्रधान देश म्हणून आपल्या देशाची संबंध जगामध्ये ओळख आहे। शेतकरी हा फार संयमाने आजच्या तारखेपर्यंत वागला आणि त्यांनी बैठकांच्या मागण्या केल्या। हे विधेयकामध्ये काही सुधारणा करायच्या आहेत, आमच्या काही बोलण्या आहेत, ऐकून घ्या, परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं। नाईलाजाने आक्रमक पवित्रा हा शेतकऱ्यांना घ्यावा लागला आणि काही दिवसांपूर्वी शेतकरी, पंजाबमधील शेतकरी हे दिल्लीकडे जेव्हा त्यांनी वाटचाल सुरू केली त्यावेळेला त्यांच्यावरती थंडीच्या दिवसांमध्ये तिथे टेम्परेचर हे 1 आणि 2 डिग्रीपर्यंत जातं आणि अशा वेळेला त्यांच्यावरती पाण्याचा मारा करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला गेला। काही काही जागांवरती रेतीने भरलेले ट्रक हे रस्त्यावरती उभे केले गेले। काही रस्त्यांवरती रस्त्यामध्ये खड्डे पाडून 10-10 फुटाचे खड्डे पाडून त्यांच्या गाड्या पुढे येणार नाहीत अशी तिथे व्यवस्था भाजप शासित राज्याने तिथे करून ठेवली। म्हणजे दिल्लीपर्यंत शेतकरी येता कामा नये। एवढी अडवणूक कशासाठी? शेतकऱ्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं फक्त ऐकून घेण्यासाठी शेतकऱ्याला एवढा संघर्ष करावा लागतो? मला वाटतं ही कुठेतरी दुर्दैवी बाब आहे। भारत देशामध्ये हे घडेल असं आम्हाला कधी स्वप्नामध्ये देखील आम्ही विचार केला नव्हता आणि माझ्यासारख्या तरुणाने आज तरुण हा शेतीकडे वळला पाहिजे ह्यासाठी जे देशाचे पंतप्रधानांचे किंवा केंद्र सरकारचे प्रयत्न असले पाहिजे। पदवीधर मतदार निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश हे भाजपच्या खालच्या पातळीवरील राजकारणाला मतदारांनी दिलेले उत्तर आहे, अशी खरमरीत प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी दिली आहे। अभिमान आहे 4 वर्सेस 1 म्हणजे 5 निवडणुका होत्या आणि एक त्याच्यामध्ये पोटनिवडणूक होती, परंतु त्या 4च्या 4 निवडणुका या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत। सर्वप्रथम जे उमेदवार विजय झालेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि हा एक संदेश आहे महाराष्ट्रामधील जनतेने महाविकास आघाडीला दिलेला हा एकंदरीत हा पाठिंबा आहे। गेल्या वर्षभरामध्ये करोनाच्या महामारीमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांची ही पोचपावती आहे मी असं म्हणेन आणि हीच महाविकास आघाडी भविष्यामध्ये देखील अशाच पद्धतीने टिकून राहावी आणि संबंध महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवून भाजपचं जे खालच्या पातळीवरचं राजकारण आहे त्याला हे उत्तर आहे असं मी समजतो। सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला EWS वर्गातून प्रवेश घेण्याचा निर्णय दिला असून राज्य सरकारने याची परवानगी अद्याप दिली नाही। SEBC आरक्षणाची सुनवाई येत्या 9 डिसेंबरला होणार आहे। यामध्ये 5 खंडपीठाच्या न्यायमूर्ती खाली सुनावणी वर्ग करावी अशी याचिका कोर्टात दाखल होणार आहे। या निर्णयाला किती वर्ष जातील याची कल्पना न करता मराठा समाजाने EWS या प्रवर्गातून प्रवेश घेतला पाहिजे अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केली आहे। काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना खुल्या गटातील आर्थिक दुर्बल शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे। त्यामुळे आता राज्य शासनाने या न्यायालयीन निर्णयाच्या आधारे सरसकट मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग त्वरित मोकळा करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे आणि ही मागणी मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड राज्यभर आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। मराठा आरक्षणाचा विषय नवीन वळण घेत असल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अधिकृत भूमिका या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत की SEBCच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती आहे आणि म्हणून काही लोक नव्याने मागणी करायला लागलेत की OBC आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश करावा, परंतु याने सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे। OBC समाजाची आंदोलनं सुरू झालेली आहेत, परिषदा सुरू झालेल्या आहेत
आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने मला असं वाटतं की 103वी दुरुस्ती जी आहे, घटनेत 15(6) आणि 16(6) दुरुस्ती झालेली आहे आणि EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची तरतूद 2019 पासून झालेली आहे आणि मराठा समाज हा खुल्या वर्गात असल्यामुळं SC ST OBCचा तो आरक्षणाचा लाभार्थी नसल्यामुळं त्याचा नैसर्गिक हक्क EWS आरक्षणावर आहे आणि तसाच हायकोर्टाने निर्णय औरंगाबादच्या दिलेला आहे आणि मुंबई हायकोर्टाने सुद्धा दिलेला आहे। परंतु सध्या MBBSचं ॲडमिशन असेल, इंजिनिअरिंगचं ॲडमिशन असेल, 11वीचं ॲडमिशन असेल, सगळे ॲडमिशन सुरू झालेले आहेत। IITचं ॲडमिशन असेल, वेगवेगळ्या ॲडमिशनमध्ये सध्या अडचण येत आहे आणि सगळे पालक मला भेटत आहेत की बाबा ACBCचा निकाल निर्णय कधी येईल सांगता येत नाही, किमान आमच्या मुलांना EWSची सवलत मिळाली तर त्यांना ॲडमिशन मिळेल चांगल्या कॉलेजमध्ये आणि फीमध्ये सवलती मिळतील। आणि म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि कलेक्टर आणि सक्षम अधिकारी ज्यांच्याकडून EWS सर्टिफिकेट दिलं जातं त्यांना आदेश द्यावे। सध्या सरकारने एक GR काढलेला आहे आणि तो GR त्याचा आडसर आहे की ACBCचा निर्णय येईपर्यंत EWS लागू करणार नाही, परंतु हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर सुद्धा तहसीलदार, प्रांत अधिकारी, कलेक्टर अधिकारी किंवा सक्षम अधिकारी अजून कुठल्याही प्रकारची सवलत EWSची देत नाही। त्यामुळं मराठा समाजातील तरुण विद्यार्थी यांच्यामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे, पालकांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। ज्याला राजकारण करायचे त्यांनी राजकारण जरूर करावं, माझा त्याला काही विरोध नाही आहे, परंतु मराठा समाजाला इतक्या 40 वर्षाच्या प्रयत्नानंतर EWS आरक्षणाचा लाभ मिळत असेल तो सरकारने द्यावा, हे माझं पहिलं विवेचन आहे। दुसरं, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सध्या शरद पवार साहेबांना टार्गेट केलं जातं सोशल मीडियामध्ये आणि आरोप केले जातात की शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं। ही गोष्ट अत्यंत चुकीची आणि खोटी आहे, कारण 1990ला अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी 2 भूमिका घेतल्या होत्या। एक भूमिका होती की मंडल आयोग रद्द करा आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्या। त्यामुळे 1990ला त्यांची मागणी आर्थिक निकषावर होती, पण आर्थिक निकषाची तरतूद ही घटनेत नसल्यामुळे ते देणं शक्य नव्हतं। परंतु OBC मध्ये समावेश जरी करायचं शरद पवारांनी ठरवलं असता तर 1990ला VP सिंग सरकारने मंडल कमिशन लागू केलं, पण 27 याचिका सुप्रीम कोर्टात, महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते त्यावेळेस, नंतर ते केंद्रात 91 साली संरक्षण मंत्री म्हणून गेले आणि मंडल कमिशन टक्क्याचं आरक्षण त्यांनी लागू केलं होतं, पण ते घटनेत तरतूद नव्हती आणि घटनेत तरतूद करणं शक्य नव्हतं कारण नरसिंहराव सरकार अल्पमतात होतं आणि नुकतंच OBCंना मंडल कमिशनचं आरक्षण मिळालं होतं। जर समजा ते आरक्षण लागू करायचं कायद्याने प्रयत्न केला असता तर SC ST OBCचे खासदार कदाचित आपल्याला मदत करणार नाही, कारण असं एक वातावरण होतं की जर आर्थिक निकषाचं आरक्षण दिलं तर सामाजिक मागासलेपणाचा आरक्षणाला धोका निर्माण होईल आणि म्हणून प्रामाणिकपणे शरद पवार साहेबांनी आर्थिक निकषाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केला होता। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय आयोग आला। राज्यस्तरीय आयोग पहिला जो खत्री आयोग होता त्यांनी 6 वर्ष काम केलं, 1997 ते 2003 पर्यंत। त्या 6 वर्षामध्ये आम्ही मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जो युक्तिवाद केला की मराठा आणि कुणबी एकच आहे, विदर्भातले, खानदेशातले, पश्चिम महाराष्ट्रातले, कोकणातले आणि मराठवाड्यातले, तर त्या सर्व कागदपत्राच्या आधारावर, नातेसंबंधाच्या आधारावर खत्री आयोगाने एक निर्णय दिला की 83वी जात जी कुणबी आहे त्याच्यामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश करावा। परंतु सरसकट मराठा समाजाला OBCत घालणं, OBCंवर अन्याय होईल अशी एक ओळ त्यांनी नमूद केली आणि म्हणून मराठा समाजाच्या 1967 पूर्वी ज्यांना मराठा कुणबी या जातीचा लाभ घेता येत असेल तर त्यांनी घ्यावा। त्यावेळेस महाराष्ट्रात सरकार होतं सुशीलकुमार शिंदेंचं, 1 जून 2004ला तो कायदा झाला। त्यावेळेस शरद पवार साहेब हे कृषी मंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेसची इथं सत्ता होती, म्हणजे OBCचं जे आरक्षण मराठा कुणबी, कुणबी मराठा म्हणून जो कायदा झाला त्याला शरद पवारांनी मदत केलेली आहे, तो कायदा झालेला आहे। त्यामुळे आर्थिक निकषाच्या आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, हे उघड सत्य आहे आणि OBCच्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतो। त्यावेळेसही खत्री आयोगाच्या आधारावर जे मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण मिळायला लागलं त्याचंही त्यांचं सहकार्य होतं। त्यामुळं शरद पवारांना या वयामध्ये त्यांना अशा प्रकारचं टार्गेट करणं हे दुर्दैव आहे
ही स्पष्ट भूमिका मी घेतलेली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे 2 दिवसीय भारतीय जनता पार्टीचा तालुका कार्यकर्ता आयोजन करण्यात आले आहे. नागेश्वर मंदिर परिसरात हा कार्यक्रम होत आहे. प्रारंभी खासदार रक्षा खडसे, आमदार राजू भोळे, आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार राजू भोळे म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा पक्ष घराणेशाहीचा पक्ष नाही. इतर पक्षामध्ये घराणेशाही चालत आहे. शिवसेनेने ठाकरे यांची घराणेशाही चालते, काँग्रेसमध्ये गांधीची घराणेशाही चालते व राष्ट्रवादीमध्ये पवार यांची घराणेशाही चालते. तसे भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाही चालत नाही असे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. म्हणून नक्कीच आमची भूमिका काय, जे तालुका अध्यक्ष बालचंद भाऊने आपल्याला सांगितलं की 10 विषय आपल्याला 5 दिवस आज आणि 5 दिवस उद्या विषय येतील. जसा संजीव एक विषय मांडतील, रक्षाताई काही विषय मांडतील. तर हे 10 विषय आपल्या राष्ट्राविषयी, समाजाविषयी आणि मला वाटतं काहीतरी बांधिलकी म्हणून हे 10 विषय आपल्याशी संवाद साधल्यानंतर आपण कार्यकर्त्यांनी बोलकं व्हावं, समाजासमोर मांडावं. मला वाटतं त्यासाठी हे प्रशिक्षण वर्ग आहे. मग कार्यकर्त्याची काय भूमिका, असं म्हटलं जातं की कार्यकर्त्याची भूमिका संघटना आणि भारतीय जनता पार्टी म्हणून अशी राहिली पाहिजे की BJP मेरा परिवार है, RSS मेरा संस्कार है, तिरंगा मेरी शान है और नरेंद्र मोदी जी मेरा अभिमान आहे. आणि मला वाटतं ह्या माध्यमातून कार्यकर्त्याची भूमिका राहणं फार गरजेचं असतं. आज प्रशिक्षण म्हटलं तर काही वेळेला आम्हाला असं वाटतं की आम्ही वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते आहोत, मग परत प्रशिक्षण का? मित्रांनो, नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना हा संदेश जावा की जुन्या कार्यकर्त्यांचं काय काय योगदान या संघटनेसाठी असेल, या पक्षासाठी असेल, आणि या माध्यमातून आपण नवीन जुने कार्यकर्त्याचे एकमेकाच्या प्रेरणा घेऊन या समाजासमोर संघटने बांधिलकीसाठी मला वाटतं काम करण्याचा आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. आता कार्यकर्ता म्हटलं तर 2-3 गोष्टी नक्की आहेत. कार्यकर्ता म्हटलं तर माझी भूमिका काय, मी कोणासाठी काम करतो आणि का काम करावं. मला वाटतं मी या भारतीय जनता पार्टीचं काम करतो. काम याच्यासाठी करतो की एकमेव असा पक्ष आहे की हा पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. इथे घराणेशाही चालत नाही. मला वाटतं तुम्ही बघितलं असेल 2-3 पक्षाच्या संदर्भात काँग्रेसचे विचार कुठे येऊन थांबतात, गांधी घराण्याजवळ थांबतात. दरवर्षी भीम अनुयायी 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जात असतात. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता BSPचे जिल्हा प्रभारी नागोराव जयकर यांनी जनतेला आवाहन केलं आहे की यावर्षी घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे, जेणेकरून कोरोना प्रादुर्भावाला आपण दूर करू शकू. सोबतच BSP तर्फे नागपुरात 6 डिसेंबरला दक्षिण पश्चिम मध्ये कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती नागोराव जयकर यांनी केली आहे. पूर्ण देशामध्ये कोरोनाची महामारी चालू आहे आणि परत शासनाने सांगितलेलं आहे की डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कोरोना परत वाढणार आहे. तर माझी विनंती आहे समाजाला की आपल्या घरूनच मुंबईला न जाता आपल्या घरूनच बाबासाहेबांना आदरांजली व्हावं आणि कोरोनापासून मुक्ती राहण्याकरिता कोरोना समाजामध्ये किंवा आपापल्या तुम्ही ज्या शहरातून जाता, विदर्भातून जाता, आपापल्या शहरामध्ये परत तिथे कोरोना घेऊन परत आपल्या शहरामध्ये वापस न यावं. मुंबईला कोरोनाचा प्रकार जास्त वाढत आहे. तर चैत्यभूमीवर न जाता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या 64व्या महानिर्वाण दिनानिमित्त आपण आपल्या घरी आपल्या फोटोला हार घालून आपल्या घरूनच बाबासाहेबांना वंदन करावं अशी विनंती आहे. बहुजन समाज पक्ष नागपूर जिल्ह्याच्या वतीनं साऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देतो. आणि खूप असं मी आज पेपरला सुद्धा वाचलेलं आहे की चैत्यभूमीला न जाता लहान मुलांनी आणि साऱ्या समाजाच्या स्त्रियांनी, पुरुषांनी बाबासाहेबांच्या चैत्यभूमीच्या ॲड्रेसवरती पत्र पाठवलेले आहेत
आणि त्या पत्रांमध्ये लिहिलेलं आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून की यावर्षी आम्ही चैत्यभूमीला येऊ शकत नाही बाबासाहेब, आम्ही घरूनच वंदन करणार आहोत असं वर्तमानपत्रामध्ये मी वाचलेलं आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्हीसुद्धा बाबासाहेबांना पत्र पाठवू शकता चैत्यभूमीच्या नावाने आणि घरूनच बाबासाहेबांना वंदन कराल अशी नम्र विनंती. धन्यवाद. जय भीम. परत नागपूर शहरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सकाळी 11 वाजता रिझर्व्ह बँक चौकामध्ये, संविधान चौकामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं अंतर ठेवून बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सकाळी 11 वाजता बाबासाहेबांना मानवंदना देण्याकरिता येत आहेत. आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीनं दक्षिण पश्चिम विधानसभेमध्ये एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन आम्ही करू आणि सकाळी 12 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती प्रबोधन करणार आहेत. आम्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते तिथे दक्षिण पश्चिम विधानसभेमध्ये एका हॉलमध्ये बसून तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर नागपूर शहरातील बहुजन समाज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो आयोजित कार्यक्रम आहे त्या आयोजित कार्यक्रमाला मास्क लावून, सोशल डिस्टन्सिंग ठेवून तो पक्षाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. आणि आज तुमच्या जवळचे कार्यकर्ते असेल, परत त्यांना सेक्टर, बूथ, विधानसभेचे पदाधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं. बुलढाणा येथील शासकीय निरीक्षण व बालगृहातील 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनी टॉवेल व बेडशीटच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. मंगेश डाबेराव वय 15 वर्ष आणि गजानन बांगरे वय 17 वर्ष अशी आत्महत्या केलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकांची नावे आहेत. नाही, ते विधी संघर्षग्रस्त 2 बालक होते जे आमच्या शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील होते आणि मागील एक आठवड्याभरापासून या ठिकाणी होते. आता त्यांनी सुसाईड केल्याची माहिती आम्हाला सकाळी मिळाली. त्यानुसार आम्ही या ठिकाणी आज भेट दिलेली आहे. माननीय जिल्हा पोलीस साहेबांनी या ठिकाणी भेट दिली आहे. आणि CCTV फुटेजमध्ये पण सगळी जो घटना आहे, संपूर्ण घटना याच्यामध्ये ती आलेली आहे. तर प्रथमदृष्ट्या हे सुसाईडचं प्रकार आहे. आता पुढील तपास झाल्यानंतर पुढचं सगळं त्याच्यामध्ये येईल. आता वेळ झालेली आहे या बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.